महानगरपालिकेत कन्नड भाषेसंबंधी घेतल्या जाणाऱ्या निर्णयाला भाजप व काँग्रेसमधील मराठी भाषिक सदस्यांनी एकत्र येऊन विरोध करावा अशी मागणी एमईएसचे नेते शुभम शेळके यांनी केली। बुधवारी शहरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की कन्नड भाषेचा प्रश्न आला की सर्व कन्नड समर्थक सदस्य एकत्र येऊन भूमिका मांडतात। त्याचप्रमाणे पालिकेतील मराठी भाषिक सदस्यांनी पक्षभेद विसरून एकत्र येत मराठी भाषिकांच्या हिताचे रक्षण करावे। हे असे बालिश कृत्य केल्याने बेळगावात काही फरक पडणार नाही आहे। मराठी माणसांनी सीमा प्रश्नाच्या बाजूने ठराव मांडला म्हणून तुम्ही ती सुप्रीम कोर्टात केस आहे ह्या नावाखाली जर महापालिका बरखास्त करता तर करणार आमच्या मराठी माणसांच्या विरोधात झालेल्या ठरावानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टाचं नाव सांगून बरखास्त करणार आहे काय, हा माझा प्रश्न आहे। मुळात बेळगाव हे मराठी बहुभाषिक आहे। एकंदरच कर्नाटक राज्याची परिस्थिती बघितली तर कर्नाटक राज्यामध्ये कन्नड भाषेच्या सक्तीवरून कोणीच त्या ठिकाणी सुखी दिसत नाही। बेंगलोरमध्ये तमिळ भाषिकांनी सुद्धा याला कडाडून विरोध केलेला आहे आणि सध्याच्या घडीला स्वतंत्र तुळुनाड तुळू भाषिकांची चळवळ सुद्धा जोर धरताना दिसते। याचं कारण काय आहे याचं आत्मपरीक्षण खऱ्या अर्थानं कर्नाटक सरकारनं केलं पाहिजे। एखाद्या भाषेला आणि संस्कृतीला संपवायचं जर काम तुम्ही करत असाल तर तुमची भाषा आणि तुमची संस्कृती तुम्ही कधी मोठी करू शकत नाही। सगळ्यांना सोबत घेऊन स्वतःच्या भाषेसोबतच इतर भाषिकांचा मानसन्मान राखून इतर भाषेचा मानसन्मान राखूनच तुम्ही आपलं राज्य आणि त्या राज्यातल्या लोकांना सुखी ठेवू शकता। हा लढा न्यायप्रविष्ट आहे, सुप्रीम कोर्टात आहे। हा लढा सुप्रीम कोर्टात संपेपर्यंत तुम्ही इथल्या भाषा आणि संस्कृतीचा सन्मान राखावा। तुम्ही 60 आणि 40% जो नियम लावला आहे, 60% कन्नड भाषिक सक्ती करत असताना 100% कन्नड भाषा तुम्ही जबरदस्ती करून त्या ठिकाणी लादत असताना 40% मराठी भाषा तुम्ही स्वतःपासून सुरुवात करावी। सरकारी कार्यालयामध्ये कुठेही 1% सुद्धा मराठी भाषा सध्याला दिसत नाही, ती ॲड करावी आणि ती न झाल्यास आजपर्यंत आम्ही आंदोलन करत आलो, ह्यापुढे सुद्धा रस्त्यावर संघर्ष करण्याची महाराष्ट्र एकीकरण समितीची तयारी आहे। मराठी नगरसेवकांनी जसं कन्नड भाषिक आपला पक्ष आणि संघटना सोडून त्यांच्या कन्नड अस्मितेवर एकत्रित येतात तसं मराठी नगरसेवकांनी सुद्धा पक्ष आणि संघटना बाजूला ठेवून मराठी म्हणून महापालिकेत एकत्र येऊन मराठी भाषेसाठी भांडावं अशी विनंती त्यांना मी करतो। यावेळी माजी महापौर रेणू किल्लेकर म्हणाल्या की बेळगाव महाराष्ट्र सीमावाद प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने महापौरांना कोणत्याही एका भाषेच्या बाजूने भूमिका घेता येत नाही। ॲक्च्युली ते रेझोल्युशन त्यांनी पास करू शकतच नाहीत। म्हणजे ह्याच्या आधी कित्येक वेळा तरी महानगरपालिकामध्ये रेझोल्युशन पास झालेलं होतं परंतु त्याच्यावर इम्प्लिमेंट काहीच झालेलं नाही। तर आता जरी रेझोल्युशन पास केलं तर त्याला काही महत्त्व येणार नाही का, म्हणजे हा जो प्रश्न आहे तो न्यायालयामध्ये असताना आपण इथं महानगरपालिकामध्ये जो ठराव करत आहे तो अत्यंत चुकीचा आहे। आणि मला खात्री आहे की महानगरपालिकामध्ये मराठी भाषिक म्हणून जे निवडून आलेले आहेत ते नगरसेवक ठामपणे त्याच्यावर आपली भूमिका स्पष्ट करतील, जेणेकरून जी आपली मातृभाषा आहे जी मराठी आहे त्याच्यासाठी ते सज्ज राहतील। एवढीच माझी विनंती आहे सर्व मराठी नगरसेवकांना की जो प्रश्न न्यायालयात आहे तो न्यायालयातला प्रश्न जो न्यायालयामध्ये आहे तो न्यायालयामार्फतच सोडावा आणि जर ठराव पास करायचाच असेल तर ह्याच्या आधी जे ठराव पास झालेले आहेत त्याच्यावर पहिला अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही। तर आत्ता पण ठराव करून त्याला काही अर्थ राहणार नाही, एवढंच मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते। धन्यवाद। महापौर व उपमहापौरांनी एका भाषिकांच्या मतावरच आधारित ठराव मंजूर करण्याचा निर्णय घेऊ नये तर सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घ्यावा। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.